स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। प्रवेश सुरू 2026-27 डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE। नर्सरी LKG UKG पहिली ते 10वी रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC MTSC NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT JEE नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस। सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 मनी मंगळसूत्र, कपडे, संसार उपयोगी साहित्य, भांडी, जेवण, स्पीकर, मंडप आदींची मोफत सोय। विवाहस्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव कराड रोड, पलूस, सांडगेवाडी। संपर्क आपल्या स्क्रीनवर। पडळकर साहेब यांनी जलयात्रेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचार या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार घेऊन जात आहे आणि त्यांचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा समाजासमोर ठेवण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून होतं आहे। आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारानं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देवाभाऊचं सरकार या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे। आणि म्हणूनच आज अनेक मोठ्या योजना पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आज सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री हे एक जलदूत म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि संपूर्ण बहुजन समाजाला बरोबर घेऊन आणि बहुजन समाजातली जी आमची प्रेरणास्रोत आहेत, आम्ही ज्यांना विचाराची दैवत मानतो, अशा सगळ्यांचं स्मरण करून खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये ते काम करत आहेत आणि या 2 यात्रा निघत आहे आणि त्याच्या माध्यमातून जलव्यवस्थापनाची, जलसंधारणाची जनजागृती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात होईल। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये आदरणीय पडळकर साहेबांनी सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय मानसिंग भाऊ नाईक यांनी सरकारकडे मागणी केलेली होती की बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आहे, गैरकारभार चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। आणि तीच मागणी मी आणि पडळकर साहेबांनी लावून धरली की घरचा मालकच जर म्हणत असेल कुंपणच शेत खायला लागलं या, तर आम्ही म्हटलं या कुंपणाची चौकशी झाली पाहिजे। आणि म्हणून आता या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश आदरणीय ॲडव्होकेट MR मकरे साहेब यांना चौकशीसाठी यांची नेमणूक झालेली आहे आणि निश्चितपणानं ही चौकशी लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा सांगली जिल्ह्यातील सगळ्या जनतेची आहे। मला वाटतं की हे जे संचालक मंडळ आहे याने आता स्वतःहून राजीनामे दिले पाहिजे, ते पारदर्शकपणानं जर चौकशी व्हायची असेल तर। पण मला वाटत नाही की गुळाला चिकाटलेले हे मुंगळं बाजूला होतील। जयंत पाटलांनी परवा तातडीनं बैठक घेऊन ठेवे काय 10,000 कोटी का 1,000 कोटी गोळा झाल्या, नफा 200 का 300 कोटी रुपये झाला। आता हे वाटून कोण कोण घेणार आहोत याची यादी जयंत पाटलांनी सांगितली असते जिल्ह्याला तर बरं झाले असते। जेवढ्या म्हणून ठेवी जमा होतात, पीक कर्ज सोडलं तर बाकीच्या सगळ्या ठेवीचा पैसा
जयंत पाटील आणि त्याचं टोळकं वाटून घेत असतं. आणि म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हे सगळे ठग बसलेले आहेत आणि या ठगांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही मागणी आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये लावून धरली. आणि मी निश्चितपणानं सांगतो की हे सगळे ठग गजाआड झाल्याशिवाय राहणार नाहीत. यांनी मनमानी पद्धतीनं कर्ज वाटप केलेलं आहे, विनातारण कर्ज वाटप केलेलं आहे, आपल्या बगलबच्च्यांना कर्ज वाटप केलेलं आहे. गोडाऊनात साखर नसताना बाहेरनं फक्त त्या गोडाऊनाला कुलूप लावून सील करायचं आणि आज 10,000 पोती सांगायचं आणि पैसे उचलायचं. अनेक बोगस संस्था हिने स्थापन केलेल्या आहेत. आता जिल्हा मध्यवर्ती बँक जिंकता यावी म्हणून अनेक बोगस कोऑपरेटिव्ह संस्था रजिस्ट्रेशन करून बँकेला सभासद केलेले आहेत. आम्ही आता एवढ्यावर थांबणार नाही. पूर्वी जी नोकर भरती केली, ज्या कंपनीनं ही नोकर भरती केलेली आहे ती कंपनीसुद्धा भ्रष्टाचारामध्ये अडकलेली आहे. इतर बँकेच्यामध्ये त्या कंपनीवरती गुन्हा दाखल झालेला आहे. आणि म्हणून पहिल्या नोकर भरतीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ज्या कंपनीने नोकर भरती केली त्या कंपनीवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी सुद्धा मागणी निश्चितपणानं आम्ही त्या काळामध्ये लावून धरणार आहोत. जोपर्यंत भ्रष्टाचार मुळासकट खणून निघणार नाही तोपर्यंत हा आमचा लढा थांबणार नाही. कारण आम्ही दोघांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बँकेवरती मोर्चासुद्धा काढलेला होता. मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो की जिल्हा मध्यवर्ती बँक वाचवण्यासाठी निश्चितपणानं एक चांगली भूमिका महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी घेतलेली आहे. एका बाजूला कर्जाचं पुनर्गठन करायचं, मुदतवाढ द्यायची आणि NPA बँक नाही असं कागदावरती चित्र रंगवायचं. खऱ्या अर्थानं बघितलं तर कोट्यावधीचं कर्ज या लोकांनी घेतलेले आहे, ते गोठवलेलं आहे, ते माफ करून घेतलेलं आहे. याची सगळी चौकशी या चौकशीमध्ये पुढे येईल आणि ही चौकशी या आदेशामध्ये 3 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा आदेश दिलेला आहे. आणि मला खात्री आहे 3 महिन्यानंतर प्रशासक तर येईलच, पण हे यांच्यावर सगळ्यांच्यावरती गुन्हे निश्चितपणानं दाखल होतील आणि जे संचालक आहेत ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायला सुद्धा पात्र असणार नाहीत, ते सगळे अपात्र ठरतील. आम्ही बँक वाचवायला निघालूया, त्याच्या टोळी कोण कोण सामील आहेत ते तपासात निष्पन्न होईल. ज्यानं काही हात लावला नसेल त्याला कशाला शिक्षा होती. आमच्या दृष्टीनं बँक वाचवायची आहे आणि जिल्ह्यातल्या तरुणाला उद्योगासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज मिळालं पाहिजे. एका बाजूला नोकऱ्या नाहीत, तरुण एका बाजूला नैराश्यामध्ये आहे, परंतु या बँकेचं कर्ज वाटप हे डब्यात पैसा जमा झालं की दुसऱ्या दिवशी येऊन बसते ती आणि मग लगेच वाटप तयार करते ती. मुखियाला यादी जाते. काय म्हटले? नाही पण ह्यांचं कुठं लोनची मागणी नाही ना भाऊ. भ्रष्टाचार खोडून काढायला बँकेचे घटक पक्षांचे तुमचे आम्हाला मदत लागत नाही ना दोघांना. मदत लागली तर घेऊन आम्ही, पण गरज पडत नाही. चला ओके. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.